22 वर्षीय तरुणीची निर्गुण हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांची मागणी. उरण तालुक्यात यशस्वी शिंदे या 22 वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने वार करून निर्गुण हत्या करणाऱ्या आरोपीला पकडून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आरपीआय आठवले गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी केली आहे. आरपीआय आठवले गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उरण पोलीस ठाण्यात भेट देऊन तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना भेटून ही मागणी केली आहे. यशस्वी शिंदे ही 22 वर्षाची युवती हरवल्याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलिसांकडून बेपत्ता तरुणीचा शोध सुरू असताना शुक्रवारी तरुणीचा मृतदेह उरणमधील कोटनाका पेट्रोल पंपाजवळ सापडला. तिच्यावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केल्याचे समोर आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. संशयित आरोपीने 5 वर्षापूर्वी यशस्वीची छेड काढली होती. या प्रकरणी त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने 5 वर्षे तो कारागृहात असल्याचे कळते. अत्यंत निर्दयीपणे आरोपीने यशस्वी शिंदे हिची हत्या केल्याने राज्यभर संतापाचे वातावरण असून आरपीआय आठवले गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी आरोपीला पकडून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. 22 वर्षाची ही आपली तरुण मुलगी ही अल्पवयीन असताना 5 वर्षापूर्वी जो संशयित आरोपी आहे आणि त्याला छेडछाडीसारखे जे गुन्हा त्याच्यावर दाखल झाला होता, छेडछाडी करून त्या मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस पोलिसांना गुन्हा दाखल झाल्यानंतर वस्तू अंतर्गत त्याच्यावरती कारवाई झाली होती. 5 वर्ष जेलमध्ये होता. 5 वर्ष जेलमध्ये राहून तो सुटून आल्यानंतर त्यांनी हे कृत्य केलेलं असावं असा जो संशयित म्हणून तो आरोपी आहे त्याला पोलीस आता शोधत आहेत. आरोपी लवकर सापडला जाईल आम्हाला विश्वास असा वाटतो. परंतु एवढा निर्गुण हत्या करणारा हा आरोपी जेव्हा जेलमधून सुटला, वस्तू अंतर्गत कारवाई ज्याच्यावर झाली होती, तो आरोपी जेलमधून सुटल्यानंतर खऱ्या अर्थाने या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाने या आरोपीवरती लक्ष ठेवायला पाहिजे होतं की या आरोपी सुटल्यानंतर काहीतरी सोडभावनेने कुठली काही गोष्ट करेल का, त्या मुलीच्या बाबतीत मुलीच्या कुटुंबाच्या बाबतीत काय कुठला तो चुकीचं पाऊल उचलेल का, या बाबतीत पोलिसांनी खऱ्या अर्थाने त्यावेळी लक्ष देणं गरजेचं होतं. त्याने पोलिसांनी ते दिलं नाही, त्याचं कर्तव्य होतं. आणि जर त्यांनी तिचं कर्तव्य पोलिसांनी जर या ठिकाणी पार पाडलं असतं तर आज ही घटना दुर्दैवी घटना घडली नसती. अशा प्रकारच्या ज्या घटना घडतात आणि अशा प्रकारच्या मुलींना त्रास देणारे, छेडछाडी करणारे, वेळेबंद करणारे जे आरोपी असतात हे जेव्हा सुटून येतात त्यावेळेस पोलिसांनी खऱ्या अर्थाने त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. आणि ते न ठेवल्यामुळेच या घटना घडतात. आज या ठिकाणी त्या तरुणीला ज्या पद्धतीने त्याने मारहाण करून हाल करून तिचे तुकडे करून त्या ठिकाणी टाकलेलं आहे, त्या असल्या नराधमाला, असं ही नीच कृत्य करणाऱ्या त्या आरोपीला फाशीची शिक्षा तर झालीच पाहिजे. परंतु अशा घटना या अनेक ठिकाणी या महाराष्ट्रातील नमुना देशात घडता कामा नये म्हणून पोलीस प्रशासनाने खऱ्या अर्थाने लक्ष देणं गरजेचं आहे. यावेळी पनवेल महानगरपालिका जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे, कोकण विभागाचे अध्यक्ष प्रकाश मोरे, कार्याध्यक्ष राहुल डाळिंबकर, युवक अध्यक्ष सुशांत सकपाळ, सुमित मोरे, अविनाश कांबळे, रवींद्र ओहाळ, राहुल सोनावळे, महेंद्र धनगावकर, हिरामन गायकवाड, मनीष गायकवाड, सूर्यकांत कांबळे, संदीप गायकवाड, प्रवीण महाडिक, मोहनीश गायकवाड, प्रभू जाधव, दिनेश गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, उरण. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.